माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापुरामधून अत्यंत सामान्य कुटुंबात वाढलेल्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे गेल्या 2.5 दशकांपासून आंबेडकरी चळवळ तसेच सामाजिक प्रश्न आणि राजकीय चर्चेत सक्रिय आहेत। त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅंथर चळवळीशी जोडलेले कार्यकर्ते होते। आई विडी कारखान्यामध्ये काम करत तर वडील हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर। या पार्श्वभूमीतूनच ज्योती वाघमारे यांचा संघर्षमय जीवन प्रवास सुरू झाला। शिक्षणात त्यांनी सातत्याने उल्लेखनीय यश मिळवले। 10वीत 84% गुण मिळवल्यानंतर 12वीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये पुणे विभागात क्रमांक पटकावला। पुढे इंग्रजी साहित्यात PhD प्राप्त करत प्राध्यापिका म्हणून 10 वर्षे कार्यरत राहिल्या। विद्यार्थी दशेपासून त्या आंबेडकरी चळवळीशी जोडल्या गेल्या। मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांसारख्या विविध मंचांमधून वंचित घटकांच्या प्रश्नांवरती त्यांनी काम केले। काही काळ स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये निवेदिका म्हणूनही त्यांनी काम केले। नंतर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला। 2023मध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि पक्षाच्या राज्य प्रवक्त्या म्हणून काम पाहू लागल्या। परखड वक्तृत्व, अभ्यासपूर्ण आणि आक्रमक मांडणीतून शिवसेनेच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून आपली ओळख त्यांनी निर्माण केली। आंबेडकरी विचारांच्या भक्कम आधारावर शिवसेनेचे हिंदुत्व मांडणारा आक्रमक चेहरा हा प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांचा प्रवास संघर्षमय आहे। सामाजिक चळवळ, अध्यापन आणि राजकीय क्षेत्रातील या वाटचालीच्या पार्श्वभूमीवर आता त्यांचे नाव राज्यसभेसाठी निश्चित झाले। झोपडीतील संघर्षाची ही ज्योत आता संसदेत सभागृहामध्ये लोकशाहीच्या तत्वांचा प्रकाश पसरवण्यासाठी सज्ज झाले आहे। भाकरीसाठीचा संघर्ष काय असतो आणि भुकेचे चटके कसे असतात हे जवळून पाहिले आहे, असे सांगताना प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या डोळ्यात पाणी येते। ही उमेदवारी त्यांची नाही तर जिजाऊंच्या हातातील तलवारीची, सावित्रीमाईंच्या पाठीची आणि बाबासाहेबांची लेखणीची आहे। ज्या हाताने भाकरीसाठी कष्ट उपसले तेच हात आता संसदेत जनसामान्यांचे प्रश्न मांडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।